हळद मीठ आणि कांदा कापून टाकलेला आहे शिजायला. आता आपण आलं लसणाची पेस्टही टाकायची त्याच्यामध्ये. मटण शिजायला घातलंय. कांदा कापून आपण तेलामध्ये परतला, हळद मीठ लावून आता परतायला टाकले. त्याच्यामध्ये आलं लसूण वाटलेलं आहे तेही टाकणार आहे आता मिक्सरला. आता हे आपण परतून घेऊ. त्याचं खालीवर करून घ्यायचं. ह्याच्यावर बारीक गॅस करून ते आता झाकण ठेवायचं. आपण आता बारीक गॅसवर ठेवलेले आणि त्याच्यावर पाणी टाकायचं थोडंसं तापायला. पाणी गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये आता टाकून घेऊ. आता असं परतलंय चांगलं. आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे. आता वरती ताटलीतलं गरम झालेलं आणि मी पातेल्यातही गरम केलेलं आहे तेही वाटणार आहे. आता आपण झाकण लावून घेणार आहे. आता ही शिजून जाणार आहे. 4 शिट्ट्या करायच्या आणि झाकण लावून घेते आता मी. शिट्टी गार झाली. आता हवा गेलेली आहे पूर्ण. आपण आता शिजलं का पाहू. शिजलेलं आहे चांगलं. आता कांदा घेतलाय, लसूण, आलं आणि खोबरं. आता हे आपण भाजून घेऊ. आता हे ना कांदा भाजायला टाकते कढईमध्ये. आता हे चांगलं भाजून घ्यायचा. कांदा चांगला भाजून घेते. आता हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती भाजायला टाकणार आहे. आता चांगली भाजून घेणार आहे. खोबरे भाजायला टाकते. आता आलं लसूणही भाजायला टाकलेलं आहे आपण. आणि आता त्याच्यामध्ये कोथिंबीरही चांगली भाजून घ्यायची. आता ही चांगली भाजून घेणार आहे. चांगली भाजली अशी आता ही काढून घेणार. आता भाजले कोथिंबीर बी चांगली भाजून घेतले. कांदा खोबरं डाळ आता हे सगळं वाटून घेते. असं वाटून घेतलेले बारीक आपण. वाटण टाकून देऊ आपण भाजायला. ते सर्व काढते मी आता हाताने. मसाला घेतलेला आहे. आता तो आपण टाकून घेणार आहे. मसाला चांगला परतून घ्यायचा आपल्याला तेल सुटेपर्यंत. आता आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. तेल सुटलेलं आहे मसाल्याला. असं परतायचा. आता टाकून घेते. थोडंसं पाणी टाकून घेते मी. आता गरम करून पाणी टाकायचं. आता ही पोळी बी टाकणार आहे मी. कोथिंबीर टाकून घेते. कशी झाली भाजी लाईक करा, सबस्क्राईब करा. कशी वाटली सांगा कमेंटमध्ये. उकळी आलेली भाजीला. आता भाजीला उकळी आलेली. आता आपण उकळून देणार आहे.
5-7 मिनटं उकळी येऊन द्यायची आता.